हर हर महादेव. मित्रांनो, आज आपल्याला अशी एक कथा ऐकवणार आहोत जी ऐकल्यावर तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाची वर्षा होईल. तर चला कथेला सुरुवात करूया. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, ह्या 3 गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. जो माणूस या 3 गोष्टी सांगत नाही तो माणूस कधीही गरीब राहणार नाही. मग माता पार्वती म्हणते, हे प्राणनाथ, त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्यांचे ज्ञान घेतल्यावर माणसाला कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही? मग भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज मी पृथ्वी लोकावर एक संन्यासीचा रूप धारण करून या 3 गोष्टी सांगणार आहे. कृपया ही कथा लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. या पवित्र कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्ण ऐकल्याने मनोवांछित फळांची प्राप्ती होईल. म्हणून ही कथा पूर्ण ऐका. आणि जर तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका. मित्रांनो, प्राचीन काळची गोष्ट आहे. एका नगरात एक धनवान शेठ राहत होता. त्याच्या घरात कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती आणि त्याचा व्यापार खूप चांगला चालला होता. त्याची पत्नी देखील खूप आनंदात राहत होती, कारण शेठ दरमहा तिच्यासाठी नवीन नवीन दागिने विकत घेत असे आणि तिला खूपच प्रसन्न ठेवत असे. मित्रांनो, शेठच्या घराच्या बागेत एक वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाखाली संन्याशी आपले आसन अंथरून ध्यान करत असत. शेठ आणि शेठानी दोघेही संन्याशीची खूप सेवा करत असत आणि त्यांची देखभाल करत असत, कारण ते संन्याशी अनेक वर्षापासून त्या वटवृक्षाजवळ राहत होते. शेठ रोज संन्याशीला घरचे जेवण देत असे आणि संन्याशी देखील त्यांच्यावर खूप प्रेम करत असत. भगवान शिव जे संन्याशी होते ते खूप आनंदात होते, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी कुठेही जावे लागत नव्हते. शेठ आणि शेठानी रोज त्यांना स्वादिष्ट जेवण खाऊ घालत असत. शेठची पत्नी खूपच सरळ आणि भोळ्या स्वभावाची होती. तिची सवय होती की ती घरातील प्रत्येक गोष्ट बाहेरच्या लोकांना सांगून टाके. एक दिवस शेठच्या पत्नीने आपल्या पतीला विचारले, प्राणनाथ, तुमचा व्यापार कसा चालला आहे? तुम्ही इतका नफा कसा कमावतात? आपल्या पत्नीचा असा प्रश्न ऐकून शेठने सारी गोष्ट सांगितली. शेठ म्हणाला, हे प्रिये, मी धान्याचा धंदा करतो. मी चंबलाच्या घाटीतून धान्य विकत घेतो आणि ते महागण्या दारात विकून टाकतो. आपल्या पतीची ही गोष्ट जाणून शेठाने खूप प्रसन्न झाली. तिने विचार केला की माझा पती तर खूप बुद्धिमान आहे. ही गोष्ट तर सगळ्या नगरातील लोकांना माहिती असायला हवी की माझा पती इतका बुद्धिमान आहे आणि इतका जास्त धन कमावतो. प्रिय मित्रांनो, आता शेठची पत्नीने पूर्ण नगरात ही गोष्ट पसरवली होती की त्यांचा पती या पद्धतीने पैसे कमावतो. आता काय झाले, नगरातील काही लोकांना जेव्हा हे समजले की शेठ कशा प्रकारे धन मिळवतो, तेव्हा ते सर्वजण देखील धान्याचा धंदा करू लागले. मित्रांनो, आता नगरातील खूप लोक धान्याचा व्यापार करू लागले आहेत. शेठ जो आधी कमी दरात धान्य विकत घेत असे, आता तोच धान्य महाग्या दरात विकला जाऊ लागला आहे. शेठचा धंदा थोडा कमी चालू लागला. त्याला नफा होत नव्हता आणि हळूहळू तो गरीब होत चालला होता. शेठचा संपूर्ण धंदा बसला. हे पाहून तो खूप चिंतित आणि दुःखी झाला. मित्रांनो, एक दिवस शेठ आपल्या व्यापाराच्या त्रासाने हैराण होऊन बागेत बसला होता. तेव्हा भगवान शिव जे संन्याशी होते ते तिथे येतात आणि म्हणतात, शेठजी, काय गोष्ट आहे? आज तुम्ही काहीतरी परेशान दिसत आहेत. तेव्हा शेठ सांगतो, हे महात्मा, माझा व्यापार खूप मंद चालला आहे. नफा खूप कमी झालेला आहे, कारण नगरातील खूप लोकांनी धान्याचा धंदा सुरू केला आहे, ज्यामुळे माझा धंदा बसत चालला आहे. भगवान शिव जे संन्याशी होते शेठच्या गोष्टी ऐकून म्हणत, शेठजी, तुम्ही कोणाला तरी सांगितले होते का की तुम्ही कशा प्रकारे आपले धन मिळवता, कशा प्रकारे आपली जीविका चालवतात? तेव्हा शेठ म्हणतो, हो महात्माजी, मी माझ्या पत्नीला सारी गोष्ट सांगितली होती. ती मला विचारत होती की तुम्ही इतकं धन कसे कमावता? तेव्हा मी तिला सांगितले होते की मी धान्याचा व्यापार करून धन मिळवतो. प्रिय मित्रांनो, आता संन्याशीला सारी गोष्ट समजते आणि संन्याशी म्हणतात, शेठजी, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही शेठानी जिलाही ही गोष्ट सांगायला नको होती.
आज मी तुम्हाला एक कथा ऐकवतो आणि या कथेच्या माध्यमातून सांगतो की कितीही जवळचे माणूस असले तरी या 3 गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. यामुळे गरिबी तुमच्या आसपासही फिरकणार नाही. प्रिय मित्रांनो, आता संन्याशी जे भगवान शिव होते ते आपली कथा सुरू करतात. संन्याशी म्हणतात, शेठजी, एक काळची गोष्ट आहे. एका नगरात एक गरीब माणूस राहत होता. तो इतका गरीब होता की आपल्या कुटुंबासाठी नीट जेवणही पुरवू शकत नव्हता. मग महात्मा म्हणतात, शेठजी, गरिबी माणसासाठी एक अपमानजनक दुःख होते. बिना धनाचा गृहस्थी आणि घर चालवणे खूप कठीण होते. मग संन्याशी पुढे म्हणतात, शेठजी, तो गरीब माणूस कसेबसे आपल्या घरच्यांचा पोट भरत होता. कधी त्यांना जेवण मिळत असे तर कधी उपाशी पोटी झोपावे लागे. एक दिवस त्या गरीब माणसाच्या पत्नीने म्हटले, आपल्याकडे तर धनच नाही. सकाळी खाल्ले तर संध्याकाळची आशा नाही, संध्याकाळी खाल्ले तर सकाळची आशा नाही. अखेर असे कधीपर्यंत चालेल? मी कसेबसे घर चालवीन, पण तुम्ही धन कमावण्यासाठी परदेशात चला जा. या प्रकारे आपल्या कुटुंबाचा गुजारा चालणार नाही. माणसाकडे किती धन असले तरी जर त्याच्याकडे कोणतेही काम नसेल तर ते धन व्यर्थही असते. जर आपण काहीतरी केले नाही तर आपल्या मुलांना कसे पाळणार? उपाशी मरण्यापेक्षा कोणाची तरी छोटी मोठी मजुरी करून घ्या. आता पत्नीच्या वारंवार सांगण्यावर तो गरीब माणूस धन कमावण्याच्या आशेने घरातून निघाला. तो जंगलाच्या रस्त्याने परदेशाकडे निघाला आणि चालता चालता तो एका जंगलात पोहोचला. दूरची यात्रा करत असल्याने तो थकला होता. तेव्हा त्याने पुढे एक सावलीदार बरगदाचे झाड दिसले. त्या झाडाच्या लांब लांब फांद्या होत्या, त्याच्यामुळे जमिनीला स्पर्श करत होत्या. शीतल सावली पाहून तो बिचारा गरीब माणूस त्या झाडाखाली बसून आराम करू लागला. मित्रांनो, संन्याशी पुढे म्हणतात, तो गरीब माणूस त्या बरगदाखाली आरामात झोपला. तेव्हा त्याने पाहिले की कुठून एक साप आला आणि तो साप त्या झाडावर चढला. गरीब माणूस त्या सापाकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्याने विचार केला की हा साप या बरगदावर का चढतो आहे आणि आता काय करणार? तेव्हा त्याने पाहिले की त्या झाडाच्या फांदीवर पोपट आणि मैना यांचे घरटे होते आणि त्या घरट्यात पोपट आणि मैना यांची पिल्ले ठेवलेली होती. साप पाहून पोपट आणि मैना यांची पिल्ले घाबरून ओरडू लागली. तो गरीब माणूस पाहता क्षणी समजला की हा दुष्ट साप या पिल्लांना खाण्यासाठी आला आहे. त्याने विचार केला की मी तर या पिल्लांना पाहिले आहे, आता मी त्यांना वाचवले नाही तर मला खूप पाप लागेल. पिल्ले तर पिलेच असतात, मग ती माणसाची असोत किंवा कोणत्याही पक्ष्यांची. पिल्लांची नेहमी रक्षा करायला हवी. तिकडं सर्प त्या पिलाच्या जवळ पोचतो. तेव्हा तो गरीब माणूस उठतो आणि फटाफट बरगदाच्या झाडावर चढतो. त्याने त्या सर्पाला मारून खाली फेकले. मग त्याच बरगदाखाली येऊन झोपला. पोपट आणि मैना यांची पिले आपल्या रक्षणकर्त्या त्या गरीब माणसाला मनोमन खूप दुआ देत होती. मित्रांनो, त्याचवेळी पोपट आणि मैना आपल्या पिल्यांच्या जवळ येतात. आपल्या आईवडिलांना जवळ आलेले पाहून पोपट आणि मैना यांची पिले खूप आनंदित होतात आणि त्यांना संपूर्ण घटना सांगतात की आज वृक्षाखाली जो माणूस झोपलेला आहे तो आमच्यासाठी देवदूत बनून आलेला आहे. आम्हाला खाण्यासाठी एक भयंकर साप आला होता आणि याच माणसाने त्या भयानक सापाला मारून आमचे प्राण वाचवले आहे. आम्ही त्याची ऋणी झालो आहोत. जर हा माणूस त्या सर्पाला मारला नसता तर आज आम्ही घरट्यात जिवंत नसतो. याचे आमच्यावर मोठे उपकार झाले आहे. आपल्या पिलांच्या मुखातून त्या मुसाफिरांची प्रशंसा ऐकून पोपट आणि मैना खूप आनंदित होतात. पोपट आणि मैना त्या गरीब माणसाजवळ जातात आणि म्हणतात, हे माणसा, तू आज आमच्या पिलांची जीव वाचून आम्हाला आपला ऋणी बनवले. तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस? पोपट आणि मैना यांच्या विचारण्यावर तो गरीब माणूस म्हणतो, हे पक्ष्यांनो, मी एक गरीब माणूस आहे आणि धन कमावण्यासाठी परदेशात चाललो होतो. प्रवासाने थकल्यामुळे मी या बरगदाच्या सावलीत बसून आराम करत होतो. तेव्हा मी पाहिले की एक दुष्ट साप तुमच्या पिलांना खाण्यासाठी तुमच्या घरट्याजवळ येत होता आणि मी त्याला मारला. मग पोपट आणि मैना म्हणाले, भाऊ, तू आमच्यावर खूप मोठा उपकार केला आहेस. संसारात सर्वात मोठी खुशी मुलांमुळे होते आणि मुलांपेक्षा प्रिय कोणालाही कोणी नसते. तू देखील तर धन कमावण्यासाठी आपल्या मुलांसाठीच चालला आहेस. आता तू आमच्या पिल्लांची जीव वाचवली आहेस तर आम्ही तुझ्या मुलांची भूक भागवू इच्छितो. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही दोघे पोपट आणि मैना नावाचे पक्षी आहोत. आम्ही नेहमी मौल्यवान मोती खातो.
आम्ही ऐकले आहे की हे मोती माणसांसाठी खूप मौल्यवान असतात. आम्ही तुम्हाला काही मोती देतो, तू त्यांना विकून बाजारातून काही खाण्यापिण्याचे सामान घेऊन ये आणि आजपासून तू येथेच राहून आमच्या पिलांची देखभाल करत राहा आणि आम्ही तुला त्याचप्रमाणे रोज हे मौल्यवान मोती आणून देत राहू. पोपट आणि मैना यांच्या गोष्टी ऐकून तो गरीब माणूस आनंदाने विचार करतो की जर आम्हाला येथेच धन मिळालं असेल तर आम्ही बाहेर का जाऊ. प्रिय भक्तांनो, संन्याशी पुढे म्हणतात की शेठजी, तो गरीब माणूस पोपटाकडून काही मोती घेऊन बाजारात गेला आणि आपले खाण्यापिण्याचे सामान विकत घेऊन आला. त्या वृक्षाखाली त्याने एक झोपडी बांधली आणि तेथेच राहू लागला आणि पोपट मैना यांच्या पिलांची देखभाल करू लागला. आता पोपट मैना निश्चित झाले, कारण त्यांना त्यांच्या पिलाची रक्षा करणारा मिळाला होता. आता ते निश्चित होऊन भोजनासाठी सकाळी आपल्या घरट्यातून उडून जात आणि संध्याकाळी परत येत. आपल्या पिलांना घरट्यात सुरक्षित पाहून ते खूप आनंदित होत आणि त्या गरीब माणसाचे आभार मानत आणि त्याला काही मोती आणून देत. या प्रकारे हळूहळू पोपट आणि मैना यांची नोकरी करताना त्या गरीब व्यक्तीला 2 महिने उलटले. इकडे पोपट आणि मैना यांची पिले देखील मोठी झाली. आता त्या गरीब माणसाला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली. एक दिवस त्याने पोपट आणि मैना यांना म्हटले की आम्ही आपल्या घरी जाऊ इच्छितो. माहीत नाही आमची पत्नी आणि मुले कसे आहेत. तेव्हा पोपट आणि मैना म्हणाले, हे भाऊ, आता तू निश्चिंत होऊन आपल्या घरी जा आणि आपल्या मुलांसोबत राहा. आमची पिले देखील आता उडण्याच्या लायक झाली आहेत आणि आता त्यांना कोणतेही भय नाही. तू आपल्या पत्नी आणि मुलांना पहा. जर कधी तुला आमच्याशी भेटायचे मन झाले तर याच ठिकाणी ये. मित्रांनो, एवढे म्हणून पोपट आणि मैना त्या गरीब माणसाला ढेर सारे मोती देतात आणि तो गरीब व्यक्ती ते मोती घेऊन आपल्या घरी पोहोचतो. त्याने ते मोती आपल्या पत्नीला दाखवले. तेव्हा त्याची पत्नी खूप प्रसन्न झाली आणि तिने विचारले, पतिदेव, हे मौल्यवान मोती तुम्ही कुठून आणले आहात. तेव्हा त्या माणसाने सांगितले, मी गेले 2 महिने एक पोपट आणि मैना यांची नोकरी करत होतो आणि त्यांनीच मला हे मौल्यवान मोती दिले आहेत. हे मोती खूप मौल्यवान आणि अनमोल आहेत. त्यांना विकून आम्ही आपले घर मोठे बनवू, आपल्या मुलांना चांगले कपडे आणून देऊ आणि तुमच्यासाठी देखील नवीन नवीन दागिने बनवू. प्रिय भक्तांनो, भगवान शिव संन्याशी रूपात म्हणतात, शेठजी, आता तो माणूस त्या मोत्यांना विकून बाजारातून आपल्या घराचे सारे आवश्यक सामान घेऊन आला आणि आपले नवे घर बनवू लागला आणि आता तो आरामाची जीवन जगू लागला. मित्रांनो, तेव्हा काही काळानंतर त्या नगरातील राजा प्रतापसिंह एका विचित्र रोगाने ग्रस्त झाले. नगरात दूरदूरचे मोठे मोठे वैद्य राजाला पाहण्यासाठी आले आणि आपापल्या पद्धतीने उपचार सुरू केले, पण राज्याच्या आरोग्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. जेव्हा कोणाच्याही उपचाराने राजा बरे झाले नाहीत, तेव्हा एका वैद्याने राजाला म्हटले, महाराज, तुमचे जीव वाचू शकते. जर तुम्हाला पोपटाच्या पिलाचे मांस मिळाले तर तुम्ही कायमचे बरे होऊ शकाल. या प्रकारे वैद्याची गोष्ट ऐकून राजा प्रतापसिंह यांनी आपल्या राज्यात घोषणा करवली की जो कोणी त्यांना पोपट आणून देईल त्याला सोन्याचे नाणे दिले जातील. प्रिय भक्तांनो, हळूहळू ही गोष्ट संपूर्ण राज्यात पसरली. सर्व लोक पोपटाच्या शोधात इकडे तिकडे लागले, पण कोणालाही पोपट मिळाला नाही. एक दिवस त्या गरीब माणसाची स्त्री आपल्या शेजारी काही स्त्रियांसोबत बसून गप्पा मारत होती. काही घरगुती गोष्टी चालल्या होत्या आणि गप्पांमध्येच पोपटाची चर्चा निघाली. एक स्त्री म्हणाली, बहिणी, तुम्हाला माहीत आहे का की राजासाहेबांनी पोपटाचे पिलं आणण्याचा आदेश दिला आहे. आता तुम्हीच सांगा, पोपट आणणे हे काही सोपे काम आहे का. जेव्हा त्या गरीब माणसाच्या पत्नीने ऐकले की राजासाहेब आजारी आहेत आणि त्यांनी घोषणा केली आहे की जो कोणी त्यांना पोपटाचे पिलू आणून देईल त्याला सोन्याच्या नाण्यांनी मालामाल करून टाकतील, हे ऐकून त्या गरीब माणसाच्या पत्नीने म्हटले, अरे बहिणींनो, पोपट आणणे ही काय मोठी गोष्ट आहे का. माझा नवरा तर 2 महिने पोपट आणि मैना यांची नोकरी करून आला आहे. तो एक नवी अनेक पोपट आणू शकतो. एवढे म्हणून ती घरी गेली. नगरातील स्त्रियांनी तिची गोष्ट ऐकली आणि आपल्या पतींना सांगितली आणि हळूहळू ही गोष्ट संपूर्ण नगरात पसरली. राजाने देखील ऐकले की त्यांच्या राज्यात एक व्यक्ती आहे जो पोपट आणि मैना यांच्याजवळ नोकरी करून आलेला आहे. राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की त्या माणसाला पकडून आणा आणि त्याला सांगा की तो एक पोपटाचे पिलू आणून दे. याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तोंड मागितलेले इनाम देऊ.
ऐकून तो माणूस घाबरला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही माझे प्राण घ्या, पण मी तुम्हाला पोपटाचे पिलू आणून देऊ शकत नाही. मी तर त्यांची जीव वाचवली होती. एक रक्षक भक्षक कसा होऊ शकतो? त्याच्या नकारावर राजा प्रतापसिंह खूप नाराज झाले आणि म्हणाले, जर तू आमची गोष्ट मानली नाहीस आणि पोपटाचे पिलू आणून दिले नाहीस तर आम्ही तुझ्या पत्नी आणि मुलांना मारून टाकू. मित्रांनो, मग भगवान शिवरूपी संन्यासी म्हणतात की माणूस सर्वात जास्त कमजोर तेव्हा पडतो जेव्हा त्याच्या मुलांच्या सुरक्षेची गोष्ट येते. अशा वेळी तो काहीही करण्यास मजबूर होतो. आणि राजाची गोष्ट ऐकून तो गरीब माणूस खूप घाबरला. त्याने विचार केला की आता मला कोणत्याही प्रकारे पोपटाचे पिलं आणून राजाला द्यावेच लागेल. तो घरी आला आणि आपल्या पत्नीला डाटू लागला की तू हे काय केलेस? तुला अजिबात समज नाही की आम्ही काय करतो आणि कुठे जातो? तू ही गोष्ट नगरातील स्त्रियांना का सांगितली? हळूहळू ही गोष्ट राजा प्रतापसिंहपर्यंत पोचली. आता सांगा, मी काय करू? ज्या पोपट आणि मैना यांना आम्हाला खाण्यासाठी भोजन, राहण्यासाठी नवे घर आणि घालण्यासाठी चांगले कपडे दिलेत, मी त्यांच्याशी गद्दारी कशी करू शकतो? तू ही गोष्ट त्या महिलांना सांगून खूप मोठी चूक केली आहेस. तो व्यक्ती म्हणतो की आपल्या घरच्या काही गोष्टी दुसऱ्यांना कधीही सांगू नका. पहिली गोष्ट, तुमच्या घरात किती धन आहे आणि तुमच्या कमाईला स्रोत काय आहे, ही गोष्ट दुसऱ्यांना कधीही सांगू नका. दुसरी गोष्ट, घरातील आपसी प्रेमाच्या गोष्टी, पती-पत्नीच्या प्रेमाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर करू नका. तिसरी गोष्ट, आपसी भांडणे, मतभेद, मान अपमानाच्या गोष्टी कधी दुसऱ्यांसमोर करू नका. नाहीतर लोक आमच्या गुप्त गोष्टी जाणून आपली कमजोरी समजून आपला फायदा उठवतात. चौथी गोष्ट, आपली कमजोरी दुसऱ्यांसमोर सांगू नका आणि आपल्या उन्नतीचे राज कोणालाही सांगू नका. ज्या गोष्टी सांगितल्याने तुमच्या कुटुंबावर दुःख येऊ शकते त्या गोष्टी कधी बाहेर करू नका. विशेषतः त्या गोष्टी आपल्या स्त्रीला सांगू नका ज्या गोष्टीमुळे घरची मान आणि प्रतिष्ठा नष्ट होते, कुटुंबावर संकट येते, कोणाचे जीव जाते, कुटुंबात फूट पडते किंवा तुमचे संबंध खराब होतात. कारण म्हणतात की स्त्रियांच्या पोटात अशा कोणत्या गोष्टी पचत नाहीत. आता तो गरीब माणूस आपल्या पत्नीला म्हणतो, तुझी ही चूक आज आमच्या कुटुंबाला मृत्यूच्या तोंडात ढकलत आहे. जर तू ही गोष्ट लपून ठेवली असती तर आज आम्ही निर्भय होऊन आपल्या घरात आनंदाची जीवन जगत असतो. आता राजाची आज्ञा आहे तर पोपटाचे पिल्ल आणून राजाला द्यावेच लागेल. पण असे करून मी पापी म्हणवेन. ज्या पिल्लाची मी इतके दिवस देखभाल केली, ज्यांनी मी मरणापासून वाचवले, आता मी त्यांना मृत्यूच्या तोंडात कसे ढकलू शकतो? तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, पतिदेव, आता काय होईल ते होईल, पण आपल्याला आणि मुलांना आपली जीव वाचवायची आहे तर तुम्हाला हे पाप करावेच लागेल. मित्रांनो, आता खूप लाचार झालेला तो गरीब माणूस जंगलाच्या दिशेने निघाला, जिथे तो पोपट आणि मैना यांच्या पिलांची देखभाल करत होता. तिकडं जेव्हा पोपट, मैना आणि त्यांची पिले यांना त्या गरीब माणसाला आपल्याकडे येताना पाहिले तेव्हा ते खूप आनंदित होऊ लागले. आपल्या पिलांना अत्यंत आनंदित पाहून पोपट आणि मैना म्हणू लागले, अरे पिलांनो, तुम्ही इतके आनंदी का होत आहात? तो तर तुमच्यापैकी कोणाला तरी घेण्यासाठी येत आहेत. तुमच्यापैकी कोण आहे जो आज त्याच्यासोबत जाऊन त्याची आणि त्याच्या मुलांची जीव वाचवेल? मग पोपट म्हणतो की पिलांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापैकी जो कोणी त्याच्यासोबत जाईल तो कधी परत येणार नाही, कारण तो नगरातील राजाचा भोजन बनणार आहे. प्रिय मित्रांनो, तेव्हा पोपटाच्या पिलांनी विचारले की तुम्ही असे का म्हणत आहात? तेव्हा पोपट सांगतो की पिलांनो, येथील राजा आजारी पडला आहे आणि वैद्याने त्याला पोपटाच्या पिलांचे मांस खाण्यास सांगितले आहे, म्हणून तुमच्यापैकी कोणाला तरी तो घेण्यासाठी आला आहे. जर तुमच्यापैकी कोणी त्याच्यासोबत जाण्यास तयार असेल तर तो जाऊ शकतो. तेव्हा त्यांच्यापैकी एक पिल म्हणाले, हे आई वडिलांनो, त्याच माणसाने तर आम्हा सर्वांची जीव वाचवली आहेत आणि आज तो माणूस खूप मोठ्या मुसीबतमध्ये आहे. अशावेळी आम्हालाही त्याची मदत करायला हवी. आमची जीव गेली तरी चालेल, पण आम्ही त्यांच्यासोबत नक्की जाऊ. तिकडं तो माणूस त्या बरगदाच्या वृक्षाखाली येतो आणि पोपट, मैना यांना आपले दुःख सांगतो. तेव्हा पोपट आणि मैना म्हणतात की हे भाऊ, तू चिंता करू नकोस, आमची पिले तुझ्यासोबत जाण्यास तयार आहेत. तू त्यांच्यापैकी कोणाला तरी घेऊन जा.
मित्रांनो, आज तो गरीब माणूस त्यांच्यापैकी एक पिलाला घेऊन परत येतो आणि राजाला घेऊन देतो. राजा त्या पिलाला एका पिंजऱ्यात बंद करतो आणि आपल्या नोकराला ठेवण्यासाठी सांगतो. राजा म्हणतो की आम्ही याला सकाळी काढू आणि मग याचे मांस खाऊ. मित्रांनो, आता काय होते की राजा प्रतापसिंह यांचा एक मुलगा होता जो पशुपक्ष्यांवर खूप प्रेम करत असे. त्याला हे माहीत नव्हते की हा पोपट त्याच्या वडिलांच्या खाण्यासाठी आणला गेला आहे. तो आपल्या मित्रांसोबत त्याच ठिकाणी खेळत होता जिथे पोपटाचे पिलं पिंजऱ्यात होते. राजकुमारने जेव्हा एक सुंदर पोपट पिंजऱ्यात बंद पाहिला तेव्हा तो त्याच्यासोबत खेळू लागला. तेव्हा राजकुमाराचा एक मित्र म्हणतो की हे मित्रा, तू या पक्षाला बाहेर काढ. हा किती सुंदर पोपट आहे. पिंजऱ्यात राहणे त्याला अजिबात योग्य नाही. आपण याला आजाद करूया. आपल्या मित्राच्या गोष्टी ऐकून राजकुमार त्या पोपटाच्या पिलाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि जसे तो पिंजरा उघडतो तसे पोपटाचे पिलू आकाशात उडून जाते. हळूहळू ही गोष्ट राज्यापर्यंत पोहोचते की तुमच्या राजकुमारे त्या पोपटाला सोडून दिले आहेत आणि आता तुमचे प्राण वाचवणे खूप कठीण आहे. हे ऐकून राजाला खूप राग आला आणि त्यांनी ताबडतोब राजकुमाराला बोलावले आणि रागाने म्हटले, अरे नादान पुत्रा, तू त्या पोपटाच्या पिलाला का सोडलेस? राजकुमार खूप घाबरला आणि म्हणाला, पिताजी, मला काय माहिती होते की तो उडून जाईल. मला तर त्याच्यासोबत खेळायचे होते. आपल्या मुलाच्या गोष्टी ऐकून राजाला आणखी राग आला आणि त्यांनी त्याला नगरातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. मित्रांनो, आता राजाचे सैनिक राजकुमाराला नगराच्या सीमेबाहेर सोडून देतात. तिकडं तो पोपटाचे पिलं उडून आपल्या आईवडिलांच्या जवळ पोहोचते आणि त्यांना सारी गोष्ट सांगते की राजाच्या मुलाने त्याला आजाद केले आहे. पोपट आणि मैना यांनी जेव्हा आपल्या पिलाला पाहिले तेव्हा म्हटले, पुत्रा, राजाच्या मुलाने तुला तर आजाद केले, पण तो स्वतः संकटात अडकला आहे. त्याच्या दृष्ट वडिलांनी त्याला नगरातून बाहेर काढले आहे. आता त्याच्या जीवनाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू जा आणि त्याची मदत कर. मग तो पोपटाचे पिल्लू राजकुमाराच्या मदतीसाठी त्याच्याजवळ पोहोचते. राजकुमार त्याला पाहता क्षणी ओळखतो की हा तर तोच पक्षी आहे ज्याला मी पिंजऱ्यातून आजाद केला होता. राजकुमार म्हणतो, तुझ्यामुळे मला वडिलांनी नगरातून काढून टाकले आहे. आता तूच सांग, मी काय करू, कुठे जाऊ? पोपट म्हणतो, मित्रा, तू चिंता करू नकोस. तू माझी जीव वाचवली होती म्हणून मी तुझी मदत करण्यासाठी आलो आहे. सुखदुःखात आता मी तुझ्यासोबतच राहीन. हे ऐकून राजकुमार आनंदित होतो कारण त्याला किमान एक साथीदार तरी मिळाला होता. आता पोपट आणि राजकुमार दोघे एकमेकांच्या सोबत दुसऱ्या नगरात फिरू लागतात आणि चालता चालता ते दोघे एका सुंदर बागेत पोहोचतात आणि त्याच बागेत तेथील राजाची मुलगी देखील आपल्या सहलींसोबत फिरण्यासाठी येत असते. त्या राज्यातील राज्याची कन्या नावाने रूपवती होती. राजकुमारी रूपवती खूपच सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण नगरात होते. राजकुमार आणि पोपट त्या बागेत बसले होते तेव्हा तिथे राजाची कन्या रूपवती आपल्या मैत्रिणींसोबत बागेत फिरण्यासाठी येते. राजकुमारीला पाहून राजकुमार वृक्षामागे लपतो आणि पोपट राजकुमारीसमोर पोहोचतो. राजकुमारी त्या सुंदर पोपटाला पाहून मोहित होते आणि ती त्याला पकडू इच्छिते, पण पोपट तिच्या पकडीत येत नाही आणि इकडे राजकुमारी रूपवतीच्या सौंदर्यावर मोहित होतो. काही वेळ बागेत फिरल्यानंतर राजकुमारी आपल्या महलात परत जाते, पण राजकुमार पूर्णपणे राजकुमारीवर मोहित झाला होता. आता त्याला एक क्षणही चांगला वाटत नव्हता. तेव्हा पोपटाने म्हटले, मित्रा, तू चिंता करू नकोस. तू ज्याला आवडू लागला आहेस मी तुला त्याच्याशी भेटवतो. राजकुमार म्हणाला, मित्रा, तू मला कोणत्याही प्रकारे त्या राजकुमारीशी भेटव. मी तिच्याशिवाय आता राहू शकणार नाही. पोपट म्हणाला, मित्रा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी शोध घेऊन येतो की राजकुमारी कुठे राहते आणि तू तिच्याशी कसे भेटू शकतोस. प्रिय मित्रांनो, आता पोपट राजकुमारी रूपवतीजवळ जातो. राजकुमारीच्या महलात चारही बाजूंनी सैनिक तैनात होते, पण पोपट उडत उडत वरून जातो आणि जाऊन राजकुमारीच्या कक्षाच्या बाहेर बसतो. पोपट तेथून सर्व नजारा पाहतो आणि सारी गोष्ट येऊन राजकुमाराला सांगतो की महलात जाऊन राजकुमारीशी भेटणे खूप कठीण आहे. पोपट म्हणतो, तू एक काम कर, आपला रुमाल मला दे. मी तुझा रुमाल आज राजकुमारीजवळ पोहोचवतो आणि तिची चुनरी घेऊन येतो. मित्रांनो, आता रात्री पोपट राजकुमाराचा रुमाल घेऊन राजकुमारीजवळ ठेवून येतो आणि राजकुमारीची चुनरी सोबत घेऊन येतो.
सकाळी जेव्हा राजकुमारी रूपवती जागी होते तेव्हा पाहते की तिची चुनरी गायब आहे आणि तिच्याजवळ एक रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारी लगेच समजते की रात्री कोणीतरी पुरुष तिच्या कक्षात आला होता. तिने पाहिले की तिची चुनरी गायब आहे आणि त्याच्या जागी कोणीतरी पुरुषाचा रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारी खूप व्याकुळ होते आणि आपल्या सर्व शिपायांना सावध करते. ती शिपायांना विचारते की रात्री तिच्याजवळ कोण आला होता, पण कोणाकडेही कोणतेही उत्तर नसते. आता राजकुमारीच्या कक्षाची सुरक्षा आणखी वाढवली जाते. दुसऱ्या रात्री पुन्हा पोपट राजकुमारीच्या कक्षात जातो आणि आपल्या मित्राने लिहिलेली चिठ्ठी राजकुमारीजवळ ठेवून येतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी जागी होते आणि चिठ्ठी वाचते तेव्हा त्यात लिहिलेले असते की राजकुमारी, मी जेव्हापासून तुला पाहिले आहे तेव्हापासून मी तुझा झालो आहे. मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. जर तुला माझ्याशी भेटायचे असेल तर आपल्या बागेत ये, मी तुला तेथे भेटते. आता राजकुमारी आपल्या मैत्रिणीसोबत बागेत जाते, पण तिथे तिला कोणताही पुरुष दिसत नाही. तेथे तर फक्त तोच पोपट फिरत होता ज्याला तिने त्या दिवशी पाहिला होता. पोपट राजकुमारीला म्हणतो, राजकुमारी, तू ज्याला पाहत आहेस मी तुला त्याच्याशी भेटवू शकतो, पण आधी तू मला वचन दे की तू ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगणार नाहीस आणि माझ्या मित्राला बंदी बनवणार नाहीस. राजकुमारीने वचन दिले की ती त्याला बंदी बनवणार नाहीत. मला त्याच्याशी भेटव. मी देखील पाहू इच्छिते की तो कोण आहे जो इतक्या कडक पहाऱ्यांच्या नंतरही माझ्या कक्षात पोहोचला. तेव्हा पोपटाने आपला प्रिय राजकुमाराला बोलावले. मित्रांनो, राजकुमार देखील दिसायला खूप सुंदर होता. त्याची सूरत पाहून राजकुमारी देखील त्याच्यावर मोहित झाली. तेव्हा राजकुमार येतो आणि राजकुमारीजवळ बसून तिच्या सुंदर चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागतो. राजकुमारीने विचारले, तू कोण आहेस आणि इतक्या कडक पहाऱ्यानंतरही तू माझ्या कक्षापर्यंत कसा पोहोचलास? तेव्हा राजकुमार म्हणाला, जेव्हा मनात प्रेम असते तेव्हा कोणतेही कार्य अशक्य नसते. जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून मी तुला प्रेम करू लागलो आहे आणि तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा ठेवतो. मित्रांनो, जेव्हा राजकुमारीने विचारले की तो कोण आहेस आणि कुठून आलास, तेव्हा राजकुमाराने आपली संपूर्ण कथा तिला सांगितली. राजकुमारीची कथा ऐकल्यानंतर राजकुमारीच्या मनात त्याच्यासाठी सहानुभूती निर्माण झाली आणि आता रोज राजकुमारी रूपवती त्या राजकुमाराशी भेटण्यासाठी त्या बागेत येत असे. एक दिवस राजकुमारीनेही म्हटले, राजकुमार, माझे वडील तुमच्याशी माझा विवाह कधी करणार नाहीत, म्हणून मी तुमच्यासोबत पडून जाते आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपला विवाह करू आणि आनंदपूर्वक राहू. मित्रांनो, आता तेच होते जे होणे होते. राजकुमारी त्या राजकुमारासोबत घोड्यावर बसून पडून जाते आणि बरेच दूर गेल्यानंतर ते एक झोपडी बांधतात आणि विवाह करून दोघे एकत्र राहू लागतात. दोघांना राहत राहत बराच वेळ उलटतो आणि तो पोपट देखील त्यांच्यासोबतच राहतो. मित्रांनो, भगवान शिव संन्याशी रूपात म्हणतात, शेठजी, एक दिवस राजकुमाराच्या झोपडीत कशाप्रकारे आग लागते आणि त्याच आगीला विझवण्याच्या चक्रात त्या पोपटाचा एक पंख जळतो. तेव्हा पोपटाने म्हटले, पहा मित्रा, आता तुम्ही आपल्या घरी चला. आता तुमच्या वडिलांचा राग देखील शांत झाला असेल आणि तुमचे वडील तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत. जेव्हा ते तुम्हाला आपल्या सुनेसोबत पाहतील तेव्हा ते तुम्हाला माफ करतील. माझा तर एक पंख जळाला आहे. मी आता उडूही शकत नाही, म्हणून मी काही दिवस येथेच राहून माझे नवे पंख उगवण्याची वाट पाहतो. जेव्हा माझा पंख पुन्हा उगवेल तेव्हा मी तुमच्याशी भेटण्यासाठी नक्की येईन. या प्रकारे ते दोघे, राजकुमार आणि त्याची पत्नी, आपल्या नगराकडे निघतात. चालता चालता रस्त्यात एक नदी येते. त्या नदीवर एक नाविक नाव चालवत होता. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन नावेत बसतो आणि जसे नाव नदीच्या मध्यभागी पोचते तेव्हा राजकुमार पाहतो की एक उंदीर वारंवार नावेवर चढून येतो, पण तो नाविक त्याला हटवून नदीतून टाकून देतो. अनेकदा त्या उंदराला नाविक हटवत होता. तेव्हा राजकुमार म्हणू लागला, अरे, हा बिचारा या प्रकारे तर पाण्यात बुडून मरेल. तो आपल्या प्राणांची रक्षा करण्यासाठी या नावेवर चढत आहे, त्याला चढू दे. जेव्हा राजकुमाराने नाविकाला म्हटले की तुम्ही या उंदराला चढू द्या, तेव्हा राजकुमाराच्या सांगण्यावर त्या नाविकाने त्या उंदराला आपल्या नावेवर चढू दिले. जसे उंदीर नावेच्या आत गेला तो आत जाऊन लपला आणि थोड्या वेळाने त्यांनी पाहिले की नावेच्या आत हळूहळू पाणी येऊ लागलं आहे, कारण त्याच उंदराने नावेला कातरून त्यात छिद्र केले होते, ज्यामुळे नावेत पाणी भरू लागले. जेव्हा नावेत पाणी वाढू लागले तेव्हा नाव पाण्यात बुडू लागली आणि हळूहळू जेव्हा नाव पूर्णपणे बुडाली तेव्हा त्याचवेळी राजकुमार आणि राजकुमारी
पाण्यात वाहू लागले. पाण्याच्या वाहण्याने राजकुमार खूप दूर पोहोचला आणि राजकुमारी रूपवती देखील त्याच पाण्यात वाहत वाहत राजाच्या बागेत जाऊन पोहोचले. बागेत राहणारा मालक जेव्हा राजकुमारीला बेशुद्ध अवस्थेत नदीकिनारी पडलेली पाहतो तेव्हा तो जाऊन राजाला ही बातमी देतो. राजा तेव्हा सुंदर मुलीला पाहतो तेव्हा तो तिच्यावर मोहित होतो. सुंदर राजकुमारीला पाहून तो तिला आपल्या महालात घेऊन येतो आणि राज्यवैद्याकडून तिला उपचार करवतो. मग काही दिवस उलटल्यानंतर जेव्हा राजकुमारी बरी होते तेव्हा एक दिवस ती पाहते की राजा तिच्याजवळ उभा आहे. राजाने आधीच राजकुमारी रूपवतीच्या चेहऱ्याकडे निरखून ठेवले होते. आता तो राजकुमाराशी विवाह करू इच्छित होता. राजा म्हणू लागला, हे राजकुमारी, तुझ्याही या जगात कोणी नाही. आता तू आमची पत्नी बन, तू आमची राणी बन आणि आमच्या महालात मोठ्या आरामाने राहा. मित्रांनो, राजकुमारी रूपवती खूपच बुद्धिमान होती. तिने आपल्या मनात विचार केला की जर ती यावेळी राजाला विवाह करण्यास नकार दिला तर राजा तिच्याशी जबरदस्ती करेल. म्हणून तिने राजाकडून काही दिवसाचा वेळ मागितला आणि म्हटले, राजासाहेब, थोडे दिवस थांबा, त्यानंतर मी तुमच्याशी विवाह करेल. आता राजकुमारी त्याच राज्याच्या महालात राहू लागली आणि गरीब असहाय्य लोकांना भोजन करू लागली. राजकुमारीने त्याला पाहता क्षणी ओळखले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. राजकुमारीने राजकुमाराला एकांतात बोलावले आणि सारी गोष्ट सांगितली आणि तिने म्हटले, हे स्वामी, तुम्ही येथे आरामाने राहा आणि याच राज्याची नोकरी करा. जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही येथून पडून जाऊ. राजकुमार तिच्या गोष्टीची सहमत झाला आणि राजाचा नोकर बनून महालात राहू लागला. तो राजकुमारी रूपवतीची मदत करू लागला आणि गरिबांना भोजन वाटू लागला. पण राजाला हे माहीत नव्हते की राजकुमार तिचा पती आहे. राजा तर त्याला आपला नोकर समजत होता. या प्रकारे राजकुमारी रूपवती राजकुमारासोबत पक्ष्यांना दाणा टाकत आणि भुकेलेल्यांना भोजन करवत दिवस घालवू लागली. एक दिवस तोच पोपट राजकुमारीजवळ दाणा चुगण्यासाठी आला. आता त्याचे नवे पंख निघाले होते. जेव्हा तो दाणा चुगत होता तेव्हा त्याने राजकुमार आणि राजकुमारीला ओळखले. राजकुमार रूपवतीने पोपटाला पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू ओळखले. त्यांनी पोपटाला संपूर्ण कथा सांगितली की ते या प्रकारे येथे अडकले आहेत आणि राजालाही माहिती नाही की ते पती पत्नी आहेत. तेव्हा पोपट म्हणू लागला, हे राजकुमार, तुम्ही चिंता करू नका. आज रात्री जेव्हा राज्याचे सर्व सैनिक झोपी जातील तेव्हा आम्ही तुम्हाला इथून काढून तुमच्या वडिलांच्या घरी पोहोचू. प्रिय मित्रांनो, मग जे व्हायचे ते झाले. जेव्हा रात्र होते तेव्हा राज्याचे सर्व शिपाई गाढ झोपी जातात आणि जेव्हा सर्व सैनिक झोपले तेव्हा त्याच वेळी राजकुमारी आणि राजकुमार महालातून बाहेर पडतात. रात्रीच्या अंधारात ते राजकुमार आपल्या वडील प्रतापसिंह यांच्या राज्यात पोहोचतात. राजकुमार आपल्या पत्नीला सोबत घेऊन आपल्या वडिलांच्या जवळ पोहोचतो. तेव्हा त्यांना पाहून राजकुमाराचे वडील खूप आनंदित होतात आणि त्यांना आपल्या कृतीबद्दल पश्चाताप होतो की त्यांनी आपल्या मुलाला नगरातून काढून खूप वाईट केले. तो वारंवार आपल्या मुलांकडून क्षमा मागतो. तेव्हा राजकुमाराने सांगितले, हे पिताजी, माझी रक्षा त्याच पोपटाने केली ज्याला तुम्ही मारून खाण्यास इच्छित होता. त्यानेच माझे प्राण वाचवले आहेत आणि मला शत्रूंपासून मुक्तता दिली आहे. राजकुमाराच्या मुखातून पोपटाची गोष्ट ऐकून राजा खूप आनंदित झाला आणि त्याच दिवसापासून राजाने प्रण केला की आजपासून आमच्या राज्यात कोणीही पशुपक्ष्यांना मारणार नाही आणि सर्व लोक त्यांना दाणा देतील. प्रिय भक्तांनो, भगवान शिवरूपी संन्याशीने शेठला म्हटले की पाहिले शेठजी, या प्रकारे काही गोष्टी सांगितल्याने जीवनात घोर संकट येऊ शकते. म्हणून या गोष्टी कोणालाही सांगू नका. जसे तुम्ही आपल्या पत्नीला सांगितले की तुम्ही कशा प्रकारे धन मिळवता आणि आज तुमचा व्यापार धोक्यात आहे. मित्रांनो, शेठजींना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपल्या पत्नीला समजावतात की तू या गोष्टी कोणालाही सांगू नकोस. मग भगवान शिव म्हणतात, हे देवी, आमची आजची ही कथा येथेच समाप्त होते. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हा सर्वांना ही कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. जय माता पार्वती. श्री स्वामी समर्थ.